नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्पर्धे परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। चला तर सुरू करूया। 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला? गडचिरोली हा जिल्हा निर्माण करण्यात आला। पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या काठावर आहे। मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मोडक सागर हे धरण ठाणे जिल्ह्यामध्ये आहे। हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे? हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा रत्नागिरी आहे। एलिफंटा व घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? एलिफंटा व घारापुरी लेणी रायगड जिल्ह्यामध्ये आहे। दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? 1969 साली दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात झाली आहे। काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा नॅशनल पार्क आसाम या राज्यात आहे। जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड या राज्यात आहे। ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ओझोन दिन 16 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो। गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अधिनियम कोणत्या वर्षी पास झाला आहे? 1994 या वर्षी पास झाला आहे। 1992 मध्ये पहिली जागतिक वसुंधरा परिषद कोठे संपन्न झाली आहे? ब्राझील येथे संपन्न झाली। पुल्लर लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळतात? पुल्लर लेणी नागपूर जिल्ह्यांमध्ये आढळतात। भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? भामरागड टेकड्या गडचिरोली येथे स्थित आहे। खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यांमध्ये साक्षरता दर हा सर्वात कमी आहे? नंदुरबार जिल्ह्यामध्ये साक्षरता दर सर्वात कमी आहे। WTO ची स्थापना खालीलपैकी कोणत्या साली झाली आहे? WTO ची स्थापना 1995 या साली झाली होती। जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? जिनिव्हा येथे आहे। भारतामधील 14 प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले? 1969 साली करण्यात आले। पळसाड हे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यात आहे। भारतामधील पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते आहे? भारतामधील पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये तामिळनाडू हे राज्य अग्रेसर आहे। द नेम ऑफ पीपल हे पुस्तक कोणी लिहिले आहे? द नेम ऑफ पीपल हे पुस्तक KR नारायण यांनी लिहिले आहे। भूतान या देशाला भारताच्या किती राज्यांच्या सीमा जोडतात? भूतान या देशाला भारताच्या 4 राज्यांच्या सीमा जोडतात। भारतामध्ये होम रूल चळवळ कोणी सुरू केली? भारतामध्ये होम रूल चळवळ ॲनी बेझंट यांनी सुरू केली। भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक कधी झाली? भारतीय राज्यघटनेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली। धन विधेयक सर्वप्रथम टिंबटिंब मध्ये मांडतात। धन विधेयक सर्वप्रथम लोकसभामध्ये मांडतात। राष्ट्रपती राज्यसभेवर किती सभासद नियुक्त करतात? राष्ट्रपती राज्यसभेवर
12 सभासद नियुक्त करतात. प्रशासकीय विभागानुसार सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या विभागामध्ये आहे? सर्वात कमी वनक्षेत्र असलेला विभाग औरंगाबाद आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के क्षेत्र गोदावरी खोऱ्याने व्यापले आहे? 49% क्षेत्र गोदावरी खोऱ्याने व्यापलेले आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही? नागालँड या राज्यामध्ये पंचायत राज अस्तित्वात नाही. महर्षी कर्वे यांनी 1944 मध्ये कशाची स्थापना केली? महर्षी कर्वे यांनी 1944 मध्ये समता संघ याची स्थापना केली. फायकोलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? फायकोलॉजीमध्ये शैवाल याचा अभ्यास केला जातो. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.